लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये तरुण तेजपाल दोषी. तरुण तेजपाल तहलका मासिकाचे संस्थापक तर मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठानं दोषी ठरवलेला आहे. 2013 मधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलेला आहे. आपले प्रतिनिधी सुशांत पाटील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सुशांत, आपल्याला या प्रकरणाविषयीची आणि आता नेमका निकाल काय आलेला आहे त्या संदर्भातले तपशील देतील. सुशांत. माजी संपादक तरुण तेजपाल, जे बहुचर्चित प्रकरण होतं, यांना बलात्कार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने म्हापसा सत्र न्यायालयाच्या 2021च्या निर्दोष सुटलेल्या या निर्णयाला रद्द केले आणि तेजपाल यांना आज दोषी ठरवले आहे. त्यांच्यावर आरोप असे आहेत की नोव्हेंबर 2013 मध्ये गोव्यातील थिंकफेस्ट कार्यक्रमादरम्यान हॉटेल लिफ्टमध्ये एका ज्युनियर सहकारणीवर बलात्कार लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि त्यांच्यावर आज ही जी काही कलमं लावली दोषी ठरवण्यात आली ती IPCचे कलम 376(2) आणि 376(2) क बलात्कार, तसेच 354 अ आणि 354 ब अशी कलमं लावण्यात आली आहेत. गोवा सरकारने ट्रायल कोर्टाच्या निर्दोष सुटलेल्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले होते आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मागील आठवड्यात निर्णय हा राखून ठेवण्यात आला होता. मात्र तेजपाल कोर्टात आज हजर होते. त्यांनी सांगितले की 62 वर्षांची आहेत. ही झालेली कोर्टातली त्यांची संवाद आणि स्वतःला राजकीय बळी मानतात. तर 2 मुलींचे वडील आहेत आणि अपील करतील अशी त्यांनी दयाही मागितली. मात्र दोष सिद्ध झाल्यानंतर पुढील शिक्षेबाबतची न्यायालयीन प्रक्रिया आता पार पडणार आहे आणि त्यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे. विक्रांत. धन्यवाद सुशांत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.